ठाकरे गटाचे नेते राजन साळवींचा शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा, उद्या एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीचा विरोध, स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश व्हावा अशी कार्यकर्त्यांची मागणी। आमदार उत्तम जानकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, ईव्हीएम संदर्भात ठाकरेंची भेट घेतली। भेटीच्या वेळी आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांची उपस्थिती। सिल्लोडमध्ये पुतळे उभारण्यास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली स्थगिती, माजी मंत्री अब्दुल सत्तारांना आणखी एक मोठा झटका, सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई। सिंधुदुर्गातील कुडाळच्या नगरसेविका आफरीन करोल आणि अक्षता खटावकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई, दोन्ही नगरसेविका भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। पुण्यात तानाजी सावंत यांच्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, सरकारी यंत्रणांचा खर्च तानाजी सावंत यांच्याकडून वसूल करा, ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांची मागणी। बीडच्या खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी, आवादा एनर्जी कंपनीकडून सुदर्शन घुलेसह इतर आरोपींवर खंडणीचा गुन्हा, सीआयडीकडून सुरू आहे तपास। परळीत मतदानाच्या दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या प्रकरणात कैलास फडवर गुन्हा दाखल, बीड पोलिसांना 82 दिवसानंतर जाग, फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवरही गुन्हा। भाजप आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र, कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारीचं पुढे काय झालं, चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यास विलंब का, सुरेश धस यांचा पत्रातून कृषी खात्याला सवाल। कल्याणमधील मलंगडावर आज माघी पौर्णिमेनिमित्त महोत्सवाला उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती, शिंदेंच्या हस्ते मलंगडावर आरती, ठाकरे गटाकडूनही करण्यात आली आरती। सोलापूरकरला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा स्थानिक नागरिकांना त्रास, राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू, स्थानिक नागरिकांचा इशारा। महाराष्ट्र सायबर सेलकडून रणवीर अलाहाबादिया, समय रैना उर्फी जावेद, तन्मय भट्ट, दीपक कलाल यांना समन्स, इंडियाज गॉट लेटंटमधील आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी समन्स। भंडाऱ्यात महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाला सुरुवात, शेतीला 16 तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील फुलाचीवाडी परिसरात पालिकेकडून अतिक्रमणाची कारवाई सुरू, पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमणाची कारवाई। बीड शहरातील अतिक्रमणधारकांवर नगरपालिका प्रशासनाचा हातोडा, 200हून अधिक अतिक्रमणांवर तोडक कारवाई। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भीम ब्रिगेड संघटनेकडून आत्मदहनाचा प्रयत्न, दर्यापूरमधील अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा रुग्णालयावर आरोप। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमधील होळकर वाड्याची अज्ञाताकडून तोडफोड, अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आक्रमक। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये 2 विदेशी नागरिक सापडल्यानं भाजप आक्रमक, दोघांचं 9 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तर विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा, मंत्री नितेश राणेंची मागणी। अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित, महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका, भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनुसार कारवाई, राहुल पाटलांची विभागीय चौकशी होणार। छावा चित्रपटाच्या प्रदर्शनाअगोदर अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना साई दरबारी, चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी प्रार्थना। माघ पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण, तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। चंद्रपुरात 3 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन, 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचं आयोजन, आमदार सुधाकर अडबाले यांची माहिती। म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी, हजारो भाविकांनी घेतलं खंडोबा देवाचं दर्शन। सातारा खटाव तडबळे इथल्या खंडोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा धार्मिक विधिवत संपन्न, जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते कलशारोहण, मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढल्यानं दरात घसरण, तुरीला 6,670 ते 7,475 रुपयांचा दर, मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचा दर 3 ते 4 हजारांनी कमी। यवतमाळमध्ये 10 दिवसांपासून बंद असलेली सीसीआयची खरेदी सुरू होताच सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यानं कापूस खरेदी खोळंबली, अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर अडकून। लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे भाव 100 ते 200 रुपयांनी घसरले, सोयाबीन हमी भाव केंद्रांना आणखी मुदतवाढ देण्याची मागणी।
नांदेडच्या तरुणाने स्ट्रॉबेरीची शेती फुलवली. 5 गुंठ्यात 6 लाखांचं उत्पन्न. स्ट्रॉबेरीची आधुनिक शेती करत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा. जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारातील अडथळा दूर. नसीराबाद उमाळे हा रस्ता बंद करण्यात येणार. पर्यायी रस्ता आणि पुलासाठी 6.5 कोटींचा निधी मंजूर. पश्चिम विदर्भात जानेवारी महिन्यामध्ये तब्बल 80 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यातील सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळमध्ये 34 शेतकरी आत्महत्यांची नोंद. मांडवी समुद्रकिनारी 3 अज्ञात व्यक्तींकडून वकील कल्पेश जाधव यांना मारहाण. आरोपींकडून गांजा आहे का अशी केली विचारणा केल्यानंतर मारहाण. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यातील मुख्य रस्त्यावर 2 वळूंची झुंज. हल्ल्याच्या भीतीपोटी नागरिकांची पळापळ. प्रशासनाकडे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील हेवाळे गावात रानटी हत्तींचा मुक्त संचार. गावात अचानक हत्ती दिसल्यानं नागरिकांची तारांबळ. हत्तींकडून शेतीचं मोठं नुकसान. लातूरसह धाराशिव आणि पुण्यात मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला अटक. 24 मोटरसायकल्स पोलिसांकडून जप्त. अधिकचा तपास सुरू. पुण्यात सिनेमा स्टाईलने डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आळेफाटा पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. आरोपींकडून 200 लिटर डिझेलच्या साठ्यासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिक मुंबई महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात. अचानक ब्रेक लावल्यानं ट्रेलरवरील अवजड वस्तू सरकल्यानं झाला अपघात. चालकाचा ट्रेलर खाली अडकून जागीच मृत्यू. कोल्हापुरात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद. कोल्हापूरच्या सांगली फाटा इथल्या कोरगावकर पेट्रोल पंपावरची घटना. बुलढाण्यातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट. दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी. दोघांवर अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू. नागपूरच्या अमरावती रोडवरील जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार. कामासाठी रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने बंद. पुढील 1 ते 1.5 महिन्यात पुलाचं बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती. नाशिकच्या हिरावाडी परिसरात एमडी ड्रग्ज पेडर्स पुन्हा जेरबंद. 45 हजारांचा एमडी ड्रग्ज, दुचाकी आणि 72 हजारांचा मुद्देमाल जप्त. अटकेतील आरोपी ड्रग्ज डिस्ट्रीब्युटर असल्याचा संशय. तपास सुरू. एमडी ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 1.30 ग्रॅम एमडी ड्रग्ज, दुचाकीसह 2,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर पोलिसांकडून 124 किलोचा गांजा जप्त. 108 आरोपींना आतापर्यंत अटक. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडितांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. कोल्हापूर पोलिसांना गंडा घालणाऱ्या मनोज सबनीसला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी. आरोपीनं 6 पोलिसांना 13,60,000चा गंडा घातल्याचा प्रकार. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन शिक्षकाकडून 10वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार. घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद. आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाईची मागणी. बुलढाण्याच्या पळसोडामध्ये भीषण अग्नितांडव. आगीत 4 भावांची घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. मात्र दागिन्यांचं 20 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज.